नमस्कार. मराठी कथा संमेलन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चतुर्भुज या पुस्तकातील कथा चुडा, लेखक वपू काळे. कुणीतरी धावत येऊन नानांना सांगितलं, बाबू काका आलेत. नानांच्या कपाळावर लगेच आठी पसरली. माईकडे बघत त्यांनी विचारलं, तुम्ही त्यांना आमंत्रण केलंत वाटतं. छे, तुमच्या संमतीशिवाय मी कशी परस्पर बोलवीन. नाना ह्यावर काही बोलणार तोच पुढे येत बाबू काका म्हणाले, अरे नाना, वहिनीला जामू नकोस. मी आपण होऊनच आलोय. घरचं कार्य, आमंत्रणाची काय गरज. नानांची अवस्था मोठी बिकट झाली. एकतर त्याला बाबू काका डोळ्यासमोर नको होता, त्यात तो आला आणि आल्या आल्या त्यानं त्याचं बोलणंही ऐकलं. आता काय कपाळ सारवासारव करणार. तसं नाही रे बापू, मनाला नको लावून घेऊस. मी ऐकलं त्यांचं. फक्त मीच ऐकलं ना, मी मनात ठेवणारा माणूस नाही. बाबू काकांनीच उलटी समजूत घातली. तेवढ्यात बाहेरून आणखी एक निरोप आला. तोंड कसं लपवावं हा नानांचा प्रश्न आयता सुटला. त्याला चहा फराळ द्यावो असं माईंना म्हणत नाना पटकन बाहेर गेले. तेवढ्यात कुणीतरी माईंना हाक मारली. आलेच म्हणत त्या गेल्या नि त्याच वेळेला बाबू काकांना समजलं की मगाशी झालेल्या स्वागताला इथं आणखी एक साक्षीदार होता. त्या साक्षीदारानं बाबू काकांना वाकून नमस्कार केला. तिच्या हातातल्या चुड्याकडे पाहत बाबू काका म्हणाले, अष्टपुत्रा भव. म्हणू का बाळ? काळ बदलला म्हणून म्हणतो. कुमुद नमस्कार करून उभी राहिली तेव्हा तिचे डोळे भरून आले होते. का ग बाळ, डोळ्यात पाणी? बाबू काका, तुम्हाला नानांनी असं? अगं पोरी, सोड त्याचं. आपलाच माणूस आहे. वेळ असते, अडचण असते, विवचना असते. जातो बोलून माणूस काहीतरी, ते काय मनावर घ्यायचं. कुमुदचा जीव गलबलून गेला. ती तशीच बाबू काकांकडे बघत राहिली. सासरची बरी आहेत ना? अजून अनुभव नसेल म्हणा, पण कशी वाटतात मंडळी? चांगली आहेत म्हणजे असावीत, कुमुद म्हणाली. ठीक, आता येतीलच. कोण? तिकडची मंडळी. 30 माणसं सकाळच्या चहा फराळाला, 50 माणसं जेवायला दुपारच्या. गोरज मुहूर्त आहे, तेव्हा सगळं आधीच व्हायचं ठरलंय. कुमुद हलक्या आवाजात पण आपलेपणानं सांगत होती. तिच्या मूळच्या स्वभावाला काहीसं सोडून वाजवीपेक्षा जास्त तपशिलानं बोलत होती. जणू नानांनी बाबू काकांचा केलेला अपमान तिला आता पुसून टाकायचा होता. बाबू काकांचा संकोच मग कमी झाला. त्यांनी विचारलं, म्हणजे आजचा हा एका दिवसाचा खर्च आपलाच? बाहेरचं काम संपवून माई आत आल्या. पाठोपाठ लगबगीनं नाना आले. एका बाजूला जाऊन दोघंही अगदी हलक्या आवाजात पण विलक्षण तावातावानं बोलायला लागले. कुठंतरी मामला फार बिनसला असावा. कदाचित लग्न ठरवायच्या वेळी ठरलेल्या कराराला सोडून काही घडलं असावं. बाबू काकाला ते पाहून वाटलं, पटकन पुढं व्हावं आणि नानाला म्हणावं, लांबचा का होईना, पण मी तुझा नातेवाईक आहे. तुझ्यापेक्षा परिस्थितीनं गरीब आहे, पण तुझा आहे. जवळ येण्याचा प्रयत्न करूनही मी जवळ येऊ शकलो नाही, म्हणजे तू आजवर येऊ दिले नाहीस. पण आता कार्य आहे, माणूसबळ लागतं. काही असेल तर सांग. पण बाबू काका पुढे झाले नाहीत. नानांचा आणि माईचा चेहरा फार निराळा दिसत होता. काही न बोलता बाबू काका बाहेर आले. एका दिवसासाठी घेतलेल्या कार्यालयाच्या बाहेरच्या मोठ्या हॉलमध्ये ते आले. तो हॉल आता जवळजवळ भरलेला होता. कुठं बसावं असा काही काळ बाबू काकांना प्रश्न पडला. तेवढ्यात त्यांच्याच वयाच्या एका अनोळखी इसमानं त्यांना अगदी ओळख असल्याप्रमाणे नमस्कार केला आणि थोडं सरकून त्यांनी बाबू काकांना जागाही करून दिली. बाबू काका जरा गोंधळले, पण त्या अनोळखी माणसाच्या नमस्काराचा त्यांनी जरा स्वीकार केला. तितक्याच अभावितपणे त्यांनी दिलेल्या जागेचाही.
बाबू काकांनी त्या गृहस्थाच्या शेजारी बैठक मारली न मारली तेवढ्यात तो गृहस्थ म्हणाला, आपण नवऱ्या मुलीचे. बाबू काकांनी दडपून सांगितलं, मी तिचा मामा. असं का? वा वा, असं म्हणत त्या गृहस्थानं खिशातून तपकिरीची डब्बी काढली. बाबू काकांनी ते पाहिलं आणि तत्क्षणी त्या जागेवर बसल्याचा त्यांना पश्चाताप झाला. अगदी मनापासून त्यांनी जर कुठल्या व्यसनाचा तिरस्कार केला असेल तर तो तपकिरीच्या व्यसनाचा. केवळ कल्पनेने त्यांना मळमळायला लागलं. आधीच लग्नघर हे असं स्वागत झालं. अर्थात थोडीशी बाबू काकांना त्याची अडगळ होतीच, पण अकारण जिच्याबद्दल त्यांना ओढ होती ती कुमुद त्यांच्याशी नीट बोलली होती, तेवढंच समाधान होतं. भरलेल्या हॉलमध्ये जागा मिळाली होती. आता ह्या तपकीरवाल्यापासून कसं सुटायचं? तो तपकीरवाला तपकिरीच्या डब्यावर उचक्या मारत हॉलमधल्या बायका न्याहाळत होता. बाबू काकांचं दैव आज तेवढं प्रतिकूल नसावं, कारण कुणीतरी त्या तपकीरवाल्यालाच हाक मारली. हातात घेतलेली चिमूट नाकात कोंबीत तो उठला आणि आधीच बोलत असलेल्या दोघा तिघांच्या घोळक्यात सामील झाला. तपकीरवाला त्या घोळक्यात सामील होताच तिथं आणखी दोघे तिघे गेले. त्यांची आपसात चर्चा सुरू झाली. मांडवातील इतर उरलेली माणसं त्यांना तिथं कोणीतरी आणून बसवल्याप्रमाणे बसली होती. लग्नाला आल्याचा उत्साह एकाच्याही चेहऱ्यावर नव्हता. सगळ्यांना न्याहाळता न्याहाळता बाबू काकांना वाटलं, हे काय आहे? ही माणसं अशी वेटीला धरल्यासारखी का? एवढी इनडिफरंट कशी? ही लग्न साजरं करायला आलीत की एखादा कट करायला आली आहे? हा नाना एवढा कावरा बावरा का? ही वहिनी इतकी अस्वस्थ का? आपल्या नात्यातली देखील बरीच मंडळी इथं दिसत नाहीत. कोपऱ्यात तो सनईवाला फुंकत बसलाय, पण त्या वाजवण्यात प्राण नाही, मांगल्य नाही, कारुण्य नाही. काय मामला आहे? तेवढ्यात तो तपकीरवाला आणि बाकीचे भराभर बाहेर निघून गेले आणि काय होतंय हे समजायच्या आतच हॉलमधला एक एक जण बाहेर जायला लागला. हॉल हा हा म्हणता रिकामा झाला. पाठोपाठ आतल्या खोलीतल्या बायका बाहेर आल्या व पुरुषाच्या पाठोपाठ निघून गेल्या. त्यांच्या मागोमाग नाना वहिनी गेले. हॉलमध्ये इतर दोघं तिघं एकत्र अशी उभी राहिली. बाबू काका काहींना ओळखत असून त्यांना मिळालेली जागा सोडून त्यांच्याशी बोलायचं नव्हतं. मधल्या दरवाजात कावरी बावरी झालेली कुमुद येऊन उभी राहिली. तिच्या चेहऱ्याकडे बाबू काकांना बघवेना. न राहून त्यांनी कुमुदला खून करून जवळ बोलावून घेतलं. बस जरा इट. कुमुद निमूट बसली. मी काही बोललो तर आवडेल का तुला? असं का विचारता बाबू काका? तुम्हाला माझी भीती वाटते? तेवढी नाही, म्हणून तर तुला बसवून घेतली. बाबू काका एवढ्यावरच थांबले. काय विचारणार आहात? वाट पाहून कुमुदनं विचारलं. हा लग्नाचा प्रकार विचारणार होतो. कुमुदची मान खाली गेली. पहिल्या हुंदक्यानं तिचं सगळं अंग हललं. बेटा, रडू नकोस. गैरसमजात भर पडायची. माझा फारसा संबंध नाही, पण राहवलं नाही म्हणून विचारतो. बाबू काका बोलत होते. कुमुद ऐकत होती. माणसं जरा बडी वाटतायत तिकडची, हो ना? कुमुदनं मान हलवली. नानानं हुंडा मोजलेला दिसतोय. 3000 आणि तुझ्यासारखं रत्न. बाबू काका चटकन म्हणाले. कुमुदनं पटकन मान वर केली. दोघंही एकमेकांकडे काही काळ बघत राहिले. बाबू काकांच्या नजरेतला जिव्हाळा, वात्सल्य कुमुदला नव्यानं जाणवलं. बापाची लेकीवर ज्या अर्थाची नजर हवी तसंच होतं ते बघणं. कुमुद नकळत कुठंतरी मोकळी झाली, सुकावली. अकारण पडलेला पीळ उलगडत होता. ती बाबू काकांकडे खुळ्यासारखी बघतच राहिली. या अशा सरळ माणसाची आपल्या नानांनी तेढ धरावी आणि ती अकारण. आज एवढ्या वर्षांनी बाबू काका आले. एकदम कार्याला आले, न बोलावता आले. पण खरंच आपल्या लग्नाची हकीकत यांना
कळली कशी? बाबू काका, तुम्ही अचूक कसे आलात? गेले 8-10 दिवस मी इथेच आहे. लग्नाची हकीकत समजली. मी मनाशी म्हणालो की आपलं आमंत्रण गेलं असेल घरच्या पत्त्यावर, तेव्हा इथल्या इथं जायलाच हवं. कार्य थोडक्यात करायचं ठरलं म्हणून. समजलो बाळ, मी नानाला दोष देत नाही. तुला काय एवढं लागलं ते लागलंय खरं. आता तू आमचा विचार करू नकोस. सासरच्या माणसांचा कर. पुढं सांभाळ. कुमुद पुन्हा गंभीर झाली. विचारात पडत ती म्हणाली, बाबू काका, सगळं आयुष्य असंच जातं का हो? कसं? सगळ्यांना भिण्यात? कशा करता भ्यायचं? निर्भय राहायचं. कुणाचं वाईट चिंतू नये, म्हणजे स्वतःचं वाईट होणार नाही याबद्दल जागर हवं. मग कशाला भ्यायचं? सुस्कारा सोडीत कुमुद म्हणाली, भ्यावं लागतं. बाबू काका, नाना नाही त्या लोकांच्या मागे पळाली. खरंच पोरी, काय प्रकार आहे? 30 माणसं सकाळच्या चहाला यायची ठरवलं होतं. ऐनवेळी 55 माणसं आली आणि चहा व्हायला वेळ लागला म्हणून सगळे लोक समोरच्या इराण्याकडे चहाला गेले आहेत. कुमुद एवढं सांगते न सांगतोय तोच नाना व माई मगाच्याच घाईनं उडलेल्या चेहऱ्याने परतले. बाबू काकांना आता राहावेना. तो ताण त्यांना सहन होईना. ते उठले व नानासमोर जात म्हणाले, नाना, माझं ऐकतोस? काय एवढी ओनाताण का करतो जीवाची? बाबू काकाकडे एक तिरस्काराचा कटाक्ष टाकून नाना म्हणाले, एवढंच विचारायचं होतं ना? आता ऐक, ह्यातलं तुला काही समजायचं नाही तेव्हा स्वस्त बसून पहा काय चाललंय ते. अरे, असा कातवू नकोस. मला हे बघवत नाही म्हणून मी मग आमंत्रण केलं होतं का? नाना आणखी काही बोलणार होते तेवढ्याच समोर व्याहीच आले. चेहरा बदलून नाना तत्परतेने त्यांना सामोरे गेले. बाबू काका परत आपल्या जाग्यावर आले. बाहेर गेलेली मंडळी परतू लागली. हॉल पुन्हा गजबजू लागला. उत्सव होता पण आनंद नव्हता. समारंभ होता पण आरंभ ढागळला होता. गर्दी होती पण गर्दीचाही एक कैफ असतो तो नव्हता. 2 खूप जवळ येणारी कुटुंब खूप अंतरावर होती. बाबू काका ते सर्व त्यांची कीव करीत पाहत होते. काही वेळ असा गेला आणि कुमुदनं त्यांना खून करून आतल्या खोलीत बोलावून घेतलं. बाबू काका आत जाऊन पाहतात तो फराळाची बशी गच्च भरलेली, लखलखीत तांब्या भांड व ऊन ऊन वाफ येणारा चहा. कुमुदकडे पाहून बाबू काका म्हणाले, वा, एवढा फराळ केला तर जेवणाचं पाणी व्हायचं. त्यांचा हात पकडीत कुमुद म्हणाली, जेवणं तरी नीट पार पडतील की नाही देव जाणे. तुम्ही बसा. एकटाच बसू? अगदी खुशाल. मी बसते ना सोबत, कुमुद म्हणाली. तसंच घडलं. ऐन जेवायच्या वेळी पहिली पंगत बसण्यापूर्वी कुणाचं कुठं काय बिनसलं देव जाणे. सकाळच्याच प्रसंगाची पुनरावृत्ती झाली. एकदाच सगळे उठले. विधानसभेतल्या एखाद्या पक्षानं सभात्याग करावा तसे सगळे हॉल सोडून उन्हाचे बाहेर पडले. पाठोपाठ बायकाई. तिकडे माईंनी डोळ्याला पदर लावला आणि पुन्हा एकदा नाना 10-12 लोकांचं शिष्टमंडळ घेऊन वरपक्षाच्या मागं धावत सुटले. बाबू काका पुन्हा हॉलमध्ये त्यांच्या जागी येऊन बसले. त्या सगळ्या पोरखोळ्याची त्यांना एकीकडे मजा वाटायला लागली. ते स्वतःची हसत होते. म्हणत होते, माधव आला नाही ते बरं झालं. त्याचं मस्तक सकाळचं स्वागत पाहूनच भडकलं असतं. पण तरी हवा होता तो. कुणी सांगावं, त्याने एकेकाला सरळही केला असता. बाबू काका, तुम्हाला हसायला येतंय? कुमुद म्हणाली. बाबू काका गंभीर होत म्हणाले, कुमुद, दुसरं काय करायचं माझ्यासारख्या लहान माणसानं? मोठ्या माणसांचे हे मान अपमानाचे प्रसिद्धीचे खेळ आहेत. माझ्यासारख्या छोट्यांना गंमत वाटते म्हणून हसलो. बाबू काका, मीही लहान आहे. माझ्याशी नीट बोला. नानांचा राग माझ्यावर काढू नका.
मी नानावर रागवलोच नाही, पण शुद्धीवर असताना कुणी अपमान केला तर त्याचा विचार करावा. नानानं न पेलणारं व्यसन धरलं तेव्हा असंच व्हायचं. कुमुद पाहतच राहिली. गंभीरपणे बाबू काका पुढे म्हणाले, ही नशा आहे, ही दारू आहे. मोठेपणाची, खोट्या प्रतिष्ठेची ही दारूच आहे. मोठ्या घराण्याशी, नाकापेक्षा जड असलेल्या मोत्याशी सोयरीक जमावी म्हणून नानाला ती प्यावी लागली. पण पचवता आली नाही. आता त्याचा तोल जातोय. त्याचं माझं तसं एवढं वैर नाही. भूतकाळात घडल्या काही घटना त्या एवढ्या तीव्र नाहीत. पण ह्या क्षणी त्याला मी समोर नकोय. कारण मी शुद्धीवर आहे, तो नाही. त्याचा गेलेला तोल मी पाहावा हे त्याला सहन व्हायचं नाही. त्याला आता कुणी सावरू शकणार नाही. आणि हे त्याचं त्याला समजलंय. त्याचा राग माझ्यावर निघाला म्हणून मी रागावलो नाही. तुम्ही थोर आहात बाबू काका, कुमुद भारावून म्हणाली. कसला थोरन काय? मी किती मोठा होऊ शकणार आहे याची मला कल्पना होती. त्यापेक्षा जास्तीत जास्त मोठेपणा मी स्वतःवर लादून घेतला नाही आणि त्याचा मला खेद कधी वाटला नाही. हेच माझं साधेपण नानाला पटलं नाही. खोट्या प्रतिष्ठेच्या मागं लागताना पहिला विरोध मी केला नानाला. त्याच्याबरोबर मी धावलो नाही, हा त्याचा माझ्यावर राग. त्यात आणखी काही गोष्टींची भर पडत गेली. मी कधी उलगडा करण्याच्या भरीस पडलो नाही, कारण नानाला काही पटणारं नव्हतं. मला आपलं एकच वाटतं की माणसानं स्वतःच्या हातातच प्रतिष्ठा ठेवावी. आपण प्रतिष्ठेच्या हातातलं होऊ नये. कुमुद भारावून ते साधं सुधं तत्वज्ञान ऐकत होती. जीवाचा कान करून ती शब्द ऐकत होती. 2-4 मामुली वाटणारे विचार पक्के करून वाटचाल करणारे बाबू काका तिला कसे तृप्त वाटत होते. आणि ह्या उलट केवळ मुलगी मोठ्या घरी पडली हे समाधान मिळवण्यासाठी ज्या लोकांचे एवढे दिवस तोंडही पाहिलं नव्हतं, अशा लोकांच्या नागदुऱ्या काढणारे नाना तिला आठवले. स्वतःसाठीच नाना एवढा जीव खालीवर करतायत याची कुमुदला जाणीव होती. पण तरी वाढलेल्या अन्नाला डावलून लोकापुढे नानांनी असं नमतं का घ्यावं हे कोडं होतंच. बाबू काका म्हणतात त्याप्रमाणे खरोखरीच ही सुद्धा दारूच असेल का? मोठी मोठी म्हणवणारी माणसं ह्याच नशेवर मोठी राहतात का? हे कसलं मोठेपण? हे स्वतः विकत जाणं. कुमुदची छाती भरून आली. तिला श्वास लागला. आपण अगदी एकट्या एकट्या पडलो आहोत असं तिला वाटून गेलं. तिला सगळ्याचा उबग आला. माणसं माणसं सगळीकडे माणसं, धूर्त माणसं, कावेबाज माणसं, व्यवहारी माणसं, मान अपमानावर दुसऱ्याला विकत घेणारी माणसं आणि अशा माणसांना विकत जाणारी माणसं. मांडव घालायचे ते संपत्तीचं प्रदर्शन करण्यासाठी, वरात काढायची ते पद दाखवण्यासाठी, बँड सनई लावायची ते जाहिरातीसाठी आणि पंक्ती उठवायच्या ते श्रुतीपाठक निर्माण व्हावे म्हणून. आणि हे निमूट सहन करणारे आपण कोण सोडवणार? बाबू काका, मी काय करू? मी काय सांगू? तुम्हीच सांगायला हवं. दुसरं कोण आहे? मी सांगू? बाबू काकांनी विचारलं. सांगा. माझ्या घरी चल. तुला माधव माहीत आहे? अलीकडे तुमचा सहवास नाही, पण तेवढा तो अपरिचित पण नाही तुला. येतेस? चल, माधवला पगार फार नाही. आमचं वर्तुळ लहान आहे, पण ते अगदी आमचं आहे. आम्ही स्वतःचे मालक आहोत. माझ्या घरी तुला सुखोपयोगी मिळायचे नाहीत. पण बेटा, तू माणूस म्हणून जगशील, सदैव निर्भय राहशील. माणसाला माणूस म्हणून जीवनात जे हवं असतं त्याची तुला मरेपर्यंत ददात पडणार नाही याची मी हमी देतो. असं जीवन तुला आवडेल? कुमुदनं अभावितपणे मान हलवली. बाबू काका तसेच राहिले. आपण काही जिंकलंय, मिळवलंय अशा प्रौढीचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. उलट कुमुदला जे तिला मरेपर्यंत मिळेल असं म्हटलं होतं त्याचा आत्मविश्वासच त्या नजरेत होता.
मगाच्या संतपणे ते म्हणाले, बाळ, हिरवा चुडा तसाच ठेवून बाकीचे दागिने उतरून ठेव. आपल्याला त्याची गरज नाही. ती दारूच आहे. कुमुद आत गेली. त्याच वेळी नाना व काही मंडळी बाहेरून आली. आतून माई आल्या. काय झालं? त्यांनी नानाला विचारलं. काय व्हायचंय? त्यांना रेडिओ हवा, 700चा. कबूल केलं देतो म्हणून. असा मागं हटणार नाही, मागं हटणार नाही, हातवारे करीत नाना म्हणाले. तेवढ्यात कुमुद बाहेर आली व बाबू काकांना म्हणाली, मी येते. कुमे, कुठे निघालीस? नाना गरजले. बाहेरून पाठोपाठ आलेली व्याही मंडळी जराशी चमकली. त्या सर्वांकडे शांतपणे पाहत बाबू काका म्हणाले, ते मला विचारा. ती माझी सून आहे.